विनंती असेल भागीरथजी भोईर साहेबांना आपल्या शुभस्य आपण किरणजी पाटील साहेब भंडारली यांचा सन्मान करावा। संतोष पाटील यांचे आगमन झाले निजेचे त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत। संतोष पाटील त्याचबरोबर प्रमोदजी पाटील साहेब उपस्थित आहेत मंचावरती। भंडारलीचे प्रमोदजी पाटील साहेब यांचे आपण सन्मान करणार आहोत। मी पुन्हा एकदा विनंती करेन भागीरथजी भोईर साहेबांना आपल्या शुभस्य आपण प्रमोद पाटील साहेब भंडारली यांचाही सन्मान करावा। विकासजी मडवी साहेब दातुले यांच्याकडून जयेश मात्रे मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली त्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेले। मी जयेशला विनंती करेन या आपण मंचावरती। प्रमोद पाटील साहेब भंडारली यांचा आपण सध्या सन्मान करतोय। आणि आता मी विनंती करेन भागीरथजी भोईर साहेबांना आपल्या शुभस्य आपण विकासजी मडवी साहेब दातिवली यांनी जे प्राइज लावलं होतं जयेशला 1000 रुपयांचं ते आपण जयेश मात्रेला प्रदान करूयात। जबरदस्त खेळ केलाय सलग 2 सामन्यांमध्ये जोनमान दातिवली संघाने दुसरा दणदणीत विजय मिळवलाय। अभिनंदन। विक्रमजी माई साहेब नागाव यांचाही सन्मान होईल। मी भागीरथजी भोईर साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेन संजयजी भोईर साहेब यांच्या शुभस्य आपण पुढचा सन्मान करूयात। नागावचे विक्रम माई साहेब। मॅच सुरू करायची। हा सामन्याला सुरुवात करा। निर्जेच्या नितेशसाठी एक पारितोषिक आलंय। कोळेगावचे युवा उद्योजक आशिष दादा पाटील यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारांसाठी 5000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल। बॅक टू बॅक 360 साठी नितेश पाटीलला आशिष दादा पाटील कोळेगाव यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक। मोकाशीपाड्याचे समीर जेंदारकर साहेब यांना विनंती आपण या मोकाशीपाड्याचे आदरणीय समीर जेंदारकर साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। मी पुन्हा एकदा विनंती करेन आमच्या मान्यवरांना आपल्या शुभस्य आपण समीर जेंदारकर यांचा सन्मान करावा। संजयजी भोईर साहेब या आपण अनेक सन्मान आपल्या शुभस्य या ठिकाणी कव्हर होईल। समीर एंदारकर साहेबांचा आणि या सन्मानाबरोबरच आता वळत आपण द्वितीय फेरीमधल्या द्वितीय मॅचकडे सोनारपाडा अगेन्स्ट निजेट सोट्यू कॉम्बॉक्स नितीनजी काळसरांचा आवाज असेल। धन्यवाद करण। पहिला बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय। प्रथम ठाकूरला तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर। दुसऱ्या फेरीत दिली दुसरी मॅच यातून विजेता संघाने दातिवलीमध्ये लगेच मॅच होईल। ऑन साइडला खेळायचं होतं मात्र पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय। लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू अवंतर धावेने खातं उघडलं तर ते जर्मन निजे संघाचं येणाऱ्या काळामध्ये 27 ते 31 जानेवारीला तुम्हाला सतीश दादा पाटील स्मृती चषकी नाईट स्पर्धा पाहायला मिळणार आहे। त्या स्पर्धेचे लाईव्ह ड्रॉ उद्या होणार आहेत। सुभाष पाटील त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि संपूर्ण जर्मन क्रिकेट संघ निर्जे आणि ग्रामस्थ मंडळ निर्जे आयोजित ती स्पर्धा तुम्हाला 5 रात्र पाहायला मिळेल येत्या 27 जानेवारी ते 31 जानेवारीला। चेंडू कार्पेटचे सारे खेळत आहेत। मिडॉनला क्षेत्ररक्षक चेंडू पकडण्याआधी फेकण्याची घाई होती त्यामुळे मिस फील्डिंग। अभिमन्यूजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी नुकताच आगमन होते। मी साहेबांना विनंती करेन की आपण मंचावरती या। आपला मी सहर्ष स्वागत करतोय। आदरणीय अभिमन्यूजी पाटील साहेब आणि रमेशजी भोईर साहेब यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत। त्याचबरोबर काल ज्यांनी एदुटणे संघाला पुरस्कृत केलं होतं ते नामवंत पुरस्कर्ते किरणजी भोईर साहेब दैसर यांचा आज वाढदिवस आहे आणि आमच्या संपूर्ण भोईर कुटुंबियांच्या वतीने या स्पर्धेच्या लाडक्या आयोजकांच्या वतीने आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने किरणजी भोईर साहेब आपल्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। हॅपी बर्थडे टू यू। इट्स सो टू कॉम्बॉक्स। थँक्यू। 2 धावा तुम्हाला पाहायला मिळतात। केतन पाटीलसाठी एक पारितोषिक आलंय ते बतूर बैलाचे कट्टर समर्थक राज पाटील काटे यांच्याकडनं 1001 हे पारितोषिक असेल प्रत्येक षटकारासाठी केतन पाटीलसाठी। 2 धावा धापलकर तुम्ही पाहतात। स्ट्राईक एंडला विशाल पवार। प्रथम ठाकूरला तुम्ही पाहतायत गोलंदाजी मार्कवर। ऑप्शनच्या बाहेर होता पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केलाय। वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय। गोलंदाज प्रथमला तुम्ही पाहतायत P1चं पहिलं षटक पॉवर प्लेचं।
व्हाईट बॉल. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. केतन पाटीलसाठी एक पारितोषिक आले. राकेश पाटील आमचे कटईचे, त्यांच्याकडनं सलग 3 षटकांसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. आपण अशोक पाटील यांना बघू शकाल. आमचे ऑफिशियल स्कोरर 4 धावा दाखल करते. आपण बघू शकाल पहिलं षटक मार्गस्थ असताना प्रथम चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तुम्हाला बघायला मिळतो. योगेश पाटील डीपमध्ये आहेत. पहिल्या मॅचमध्ये थोडीशी मिसफिल्डिंग योगेशकडनं पाहायला मिळाली होती. 2 कॅचेस त्याने ड्रॉप केल्या होत्या टायगरच्या विरुद्ध. मग आता डीपमध्ये फिल्डिंग करत असताना 1 धावसंख्या पुढे सरकली ती अशोक आम्हाला सांगत असताना 5 वरती धावसंख्या तुम्ही बघू शकाल. 4 चेंडूमध्ये 5 धावा तुम्हाला पाहायला मिळतात धापलकावरती. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच निर्जे विरुद्ध गावदेवी RM ईश्वरी 11 सोनारपाडा. नितीन फुलोरे खोणीगाव यांनी प्रस्तुत केलेला संघ तुम्ही पाहायला मिळतोय तो सोनारपाडा संघ. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण याच नावाने हा संघ पाहतोय. 110 व्हाईट बॉल आतापर्यंत या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळालेत. 5 धावा धापलकर. वरदान बैलाचे मालक सोनारपाड्याचे परेशी भंडारी साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला सोनारपाड्याच्या गोलंदाजांना 5,050 अर्थातच 50-50 हा त्यांचा लकी नंबर आहे. हे रोख पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच परेशी भंडारी यांच्याकडे पारितोषिक. मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं विराज ठाकूरने सुद्धा 5,000 रुपये कॅश प्राईज लावलं होतं. 1 रन्स पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पाहता वेगाने पूर्ण केले. ते 2 धावसंख्या पुढे सरकते ती 7 वरती धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रथमच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. सुमित भोईरला तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. अंडर-24 ग्रामीण प्रीमियर लीग जी स्पर्धा जिंकली त्या टीमचे कॅप्टन होते. हंसिका 11 पिसिवली या टीमचे संघ नायक आपण पाहिलं आणि ती स्पर्धा त्यांच्या नावावरती राहिली. सुमित किरिलीच्या नाईट स्पर्धेत मागच्या वर्षी बेस्ट बॉलर बाईक सुद्धा सुमितला मिळाली होती. गावदेवी दहिसर संघाचा गोलंदाज. अखूट टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिलंय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. सुमित तुम्हाला मिळतील का 500? आयोजन समितीला नाहीये. षटकार आलाय आणि षटकाराच्या सायने धावसंख्या आपण पाहतोय ती 13 वरती आपण पाहतोय. मथुर बैलाचे कट्टर समर्थक यांच्याकडनं केतनसाठी 1001 हे पारितोषिक लागू करण्यात आलेले आहे. प्रत्येक षटकाराला ते पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा पहिल्या षटकात. लगेच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या सोनारपाडा टीम. लाडके आयोजक जितू भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. या पण मंचावरती सहर्ष स्वागत. 13 धावा दाखल करतो आपण पाहतो. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आपण म्हणतोय वसानी बिल्डर्स कारगर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेल. किशोरजी गायकवाड साहेब असतील, गुप्ता शेठ यांचा मी उल्लेख करेल. त्यानंतर आमचे हरिचंद्रजी भोईर असतील, पंडोजी दीनानाथ संते साहेब आपण पाहतोय, सागरजी भाऊ पाटील, सचिनजी नाईक, हरिजी म्हात्रे साहेब, बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. सिंगल धावसंख्या आपण पाहतोय. किशोर बसनाजी बिल्डर्स यांच्याकडनं रोख रक्कम 40,000 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेसाठी डोनेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यानंतर किशोरजी गायकवाड यांच्याकडनं 30गावचे 25,000चं डोनेशन, गुप्ता शेठ यांच्याकडनं 21,000 रुपयाचं डोनेशन तुम्ही पाहतायत. हरिचंद्र भोईर यांच्याकडनं रुपयाचं डोनेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. पांडुरंगजी संते साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 11,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी. त्यानंतर सागर भाऊ पाटील
10,000 रुपये कॅश प्राईज कामोटीचे यांच्याकडनं डोनेशन आपण मध्ये सचिनजी नाईक यांच्याकडनं बामण डोंगरीचे 5,000 रुपयाचं डोनेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. हरजी मात्रे आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षेत्राचा जजमेंट चांगला आहे आणि करण ठाकूरने एक चांगला झेल टिपला आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना जर्मन निजे संघाला 2,500 रुपयाचं डोनेशन आपण मध्ये उभे गावचे त्यांना अमित महादे यांच्याकडनं 2,500 रुपयाचं डोनेशन पिसारवे रुपेजी खानावकर नावडेगाव यांच्याकडनं 5,000 रुपयाचं डोनेशन प्रभाकरजी भोईर साहेब आपण पाहतोय यांच्याकडनं 10,000 रुपयाचं डोनेशन दैसरचे काना साळुंके यांच्याकडनं 2,000 रुपयाचं डोनेशन नावालीचे राजेशजी महादे यांच्याकडनं 5,000 रुपयाचं डोनेशन पिसारवे रामनाथ मुकदम 5,000 डोनेशन नावालीचे हरिचंद जाधव कदम यांच्या स्मरणार्थ हेमंतजी म्हात्रे यांच्याकडनं सुद्धा उभे गावचे 2,500 रुपयाचं डोनेशन आपण पाहतोय. नारायण शेठ ग्रुप किरवली यांच्याकडनं 5,000 रुपयाचं डोनेशन. भरतजी भोईर साहेब नारिवली यांच्याकडनं 3,000 रुपयाचं डोनेशन. विलासजी घरत यांच्याकडनं 2,500 रुपयाचं डोनेशन. पापडीचा पाडा नामदेवजी पाटील यांच्याकडनं किरवलीचे 21 रुपयाचं डोनेशन. सदाशिव रामचंद्र पाटील यांच्याकडनं 2,500 रुपयाचं डोनेशन. त्यानंतर सुरेश शेठ खानावकर यांच्याकडनं 11,000 रुपयाचं डोनेशन आपण पाहतोय. रमेशजी पाटील यांच्याकडनं 5,000 रुपयाचं डोनेशन मुत्तर शिवचे. प्रेमनाथ मुकदम नावाल यांच्याकडनं 2,000 रुपयाचं डोनेशन आणि विश्वास पाटील नागाव यांच्याकडनं 5,000 आणि वासुदेव घरत कुलदुग बंधन यांच्याकडनं 5,000 रुपये. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करू ज्यांनी या स्पर्धेत आम्हाला सहकार्य केलंय. धावसंख्या 14 एक गडी बाद. त्याचबरोबर गणेशजी पाटील साहेब पडलेगाव यांच्याकडून देखील 5,000 रुपयांचं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर अस्सल वाईल्ड गोल्ड सोन्या 50-50 आदरणीय जयश्री पाटील. त्याचबरोबर चेतनजी पाटील आणि धरमजी पाटील आणि माजी सरपंच सोनारपाड्याचे मुकेशजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागत. 14 धावा दाबल करते आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकावरती नितेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. हे लाडके आमचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात टीव्ही स्क्रीनवरती. अमर आता बघायचा हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवला आणि बघायचा आहे आता नितेश पाटील सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतेत की नाही. मात्र योगेश पाटीलचं मी कौतुक करेल. एस्ट्यांच्या मागे खूप चांगलं एक्स्ट्रॅक्शन त्याने दाखवले आणि बघायचं आहे आता काय घडलं एक्झॅक्टली चेक केलं जाईल. तिसरे पंच तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. अमरचं कलेक्शन चांगलं होतं. अमर ठाकूरचं मात्र योगेश पाटील बघा पहिल्या मॅचमध्ये 2 झेल त्याच्याकडून सुटले. मात्र त्यानंतर या मॅचमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना योगेश पाटीलला तुम्ही पाहतायत. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर 17 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती येतो मास्टर माइंड खेळाडू योगेश पाटीललाही माहिती आहे नितेश पाटीलचा विकेट या मॅचमध्ये किती महत्त्वाचं आहे. आणि त्याच वेगाने तो आला. एकाच अँगलने त्याने चेंडू उचलला आणि बॉल साईडला त्यांनी फेकी केली आणि बघायचं आहे आता नितेश सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत की रनआउट आहेत हे चेक केलं जाईल. रामकृष्ण शांताराम पाटील यांच्याकडनं निजे संघासाठी सुवर्ण संधी आहे. सलग 3 षटकारांसाठी 1,500 रुपयाचं कॅश प्राईज. दरम्यान नरेंद्रजी भोईर साहेब पप्या शेट्टी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. तर पंचांचा इशारा आलाय इज अ नोट आउट. नितेश जवळ मैदान खेळाडू कक्षाच्या दिशेने वाटचाल करवते. मात्र तिसऱ्या पंचांनी सांगितले की फलंदाज नोट आउट आहे आणि त्यानंतर बॅटला चुंबन घेतले आणि आता बघायचंय हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. थोडंसं उशिरा लावण्यात आलेलं आहे हा लाईव्ह टेलिकास्ट. योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांचं मी सोमनाथ भोईरचं कौतुक करेल. नक्कीच बॅट ग्राउंडिंग केले पॉपिंग क्रीज मध्ये त्यामुळे थोडक्यात बचावले नितेश पाटील. 1 रन्स मिळाली. धावसंख्या 15. हा चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक आर्यन वेगाने आलेत. चांगले फिल्डर आहेत. आर्यन ठाकूरला तुम्ही पाहतायत. कोळगावचे उद्योजक आशिषदादा पाटील यांच्याकडून नितेशला बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 16 वरती 1 विकेट गेलेली आहे. धावांची गती थोडीशी कमी आहे. मात्र नितेश पाटील विशाल पवार हे असे खेळाडू आहेत ते कधी धावांची गती वाढू शकतात. कारण 4 ओव्हरची मॅच आहे. 4 फ्रेश गोलंदाज वापरावे लागणार आहेत. 2 सामने जर्मन दातेली संघाने जिंकलेत. यातून विजेता संघ त्यांच्यासोबत खेळेल. सेमीफायनल मध्ये गावदेवी रनआउट मधून बचावले. मात्र आता क्लीन बोल्ड अमरने महत्वाची विकेट घेतली.
नितेश पाटीलला माघारी परतावं लागेल. 16 वरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि हे सर्व आमचे लाडके प्रेक्षक टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 16 रनआउटच्या स्वरूपात थोडक्यात बचावले होते नितेश. मात्र रनआउट आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड केले अमरने त्यांना. आणि आता तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज करण ठाकूर. सोनारपाडा संघाचे खंदे समर्थक विकास पाटील यांचे आगमन झाले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. आपण त्यांना पाहिलं प्रेक्षक गर्दीमध्ये आपण पाहतोय. तर या विकास पाटील आपलं हार्दिक स्वागत. 2 षटकात फक्त 16 धावा. इथे चेंडू हवेत आहे. करणने कॉल दिलाय. फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल टिपलाय. विशाल पवारलाही माघारी परतावं लागेल. 16 वरती तिसरा धक्का लागत असताना निजे टीमला. या दरम्यान आमचे मित्र निखिल पाटील यांचे आगमन झाले. अमोल पाटील यांचे बंधुराज. त्यांनाही विनंती आपण या आपले हार्दिक स्वागत. माध्यमातून आपण राहुल ठाकूर आणि सबीर ठाकूर यांच्या माध्यमातून सोनारपाडा संघाला टी शर्ट सुद्धा पुरस्कृत करण्यात आले. त्यानंतर सोन्या बैलाच्या मालकांमध्ये चेतन पाटील जयेश पाटील यांच्याकडनं सुद्धा सोन्या बैलाच्या नावाने टी शर्ट या सोनारपाडा संघाला पुरस्कृत करण्यात आलेले. 16 वरती 3 विकेट. कार्यसम्राट माजी सरपंच मुकेशदादा पाटील आपण आला असेल तर या सोनारपाड्याचे आपले हार्दिक स्वागत. चेतन पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य सोनारपाडा आपण या. आणि जयेश पाटील आपले हार्दिक स्वागत. हा चेंडू कार्पेटच्या साईडने खेळत आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग खराब आहे. क्षेत्ररक्षक तिथे होते. रितेश मात्रे छोट्याकडनं झाली चूक. धावा 4 मिळतील चौकार. विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. 20 वरती 3 विकेट गेलेत. दिशांच्या बॅटमधून चौकार आलाय. हाही फटका चांगला आहे दिशांच्या बॅटमधून. मात्र वाडी स्ट्रॉंगला क्षेत्ररक्षक आहेत बघा अमोल पाटील. क्रिकेट या खेळाला अंडरआर्म पासून सुरुवात केली अमोल पाटीलने. आणि त्यानंतर ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने. त्यानंतर शहरी क्रिकेट रिची जितू निलेश 11 डोंबिवली या संघामध्ये सातत्याने तुम्ही खेळत असताना त्यांना पाहता. मोठमोठ्या संघामध्ये अमोलची वर्णी लागते. अंडरआर्म क्रिकेट त्यानंतर ओरम क्रिकेटमध्ये 4 बाईक सुद्धा या खेळाडूने पटकावलेल्या आहे. सतीश दादा पाटील मागच्या वर्षी बाईक पटकावली होती. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय करणचा. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. एस्ट्यांच्या मागे आपण पाहतोय योगेश पाटीलला तुम्ही पाहतायत. चांगले एस्ट्रिक्शन करत असताना धावसंख्या 21. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना डॉट बॉलची ती समाप्ती होते. मकर संक्रांत ट्रॉफी आपण पाहिली. तिथे बाईक पटकावली होती अमोलने 50व्या वर्षामध्ये आपल्याला पाहिलं. त्यानंतर किंग ट्रॉफी आणि त्यानंतर सतीश दादा पाटील स्मृती चषक. आणि असं वाटलं होतं आजही 4थ्या बाईकच्या दिशेने वाटचाल करतील. मात्र 23 वरती ते बाद झाले आणि अवघ्या 9 धावाने ते मालिकावीरच्या रेसमधनं मागे राहिले. प्रेम भोईरला तुम्ही पाहिलं त्यांनी खूप चांगला खेळ केला. बाबूशेठ पाटील चषकमध्ये तोही 3 पॉईंट्सने मागे राहिला त्या स्पर्धेमध्ये. गोलंदाज करण. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आर्यनला तुम्ही पाहतायत. एकच धाव मिळाले. चांगली फिल्डिंग आर्यन ठाकूरने इम्प्रेस केले फिल्डिंगमध्ये. 1 धाव इथे मिळालेत. 1ने धावसंख्या पुढे सरकते. अशोक आम्हाला सांगत असताना 23 धावा. 3 षटकांचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 23 धावा. जय हनुमान क्रिकेट संघ निजे संघ प्रथम बॅटिंग करत असताना एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहतायत.
गावदेवी क्रिकेट संघ दहिसर आयोजित स्वर्गीय रामदास मोदी चषक 2025 या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक नारायण शेठ भोईर साहेब, कारोम शेठ भोईर साहेब, हरिचंद्र शेठ भोईर साहेब आणि भूषण शेठ भोईर साहेब आणि आशुतोष भोईर साहेब आणि या स्पर्धेचे मार्गदर्शक बैरामजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला 4 रात्रीमध्ये पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज रितेश पाटील. रितेश पाटील आपण पहिले योगेश पाटीलला ज्यावेळी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला नक्कीच त्यांनी ती मॅन ऑफ द मॅच डेलिकेट केली रितेशला. रितेशची जी 2 षटकं होती टायगर टीमच्या विरुद्ध ती खूप फायदेशीर ठरली त्या मॅचमध्ये, कारण धावा वेगाने यायला सुरुवात झाली होती, मात्र थोडंसं धावांवरती रोख लावलं ते रितेशने. हे आमचे लाडके अपेक्षित बघा राहुल पाटीलला तुम्ही पाहतायत, मॅन फ्रॉम दहिसर. आताच पालेगावच्या स्पर्धेत त्याने बुलेट पटकावली आणि अनेक मालिकावीरच्या बाईक त्याच्या नावावरती आहेत. त्याला बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. 23 वरती 3 विकेट. गावदेवी दहिसर संघ सुद्धा नेहमी चर्चेत असतो. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक सुद्धा 2 वेळा जिंकलाय दहिसर टीमने. इथे रनआउटची संधी होती, मात्र थोडीशी फेकाफेक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल मिळाली, एकने धावसंख्या पुढे सरकली ती 24 वरती. भारतातील सर्वात मोठी स्पर्धा स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2 वेळा फायनल मॅच खेळलेला संघ आहे तो गावदेवी दहिसर. 24 वरती 3 विकेट. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज रितेश. चांगला बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची इथे समाप्तीला जयला इथे बीट केला तरी जेव्हापासून बऱ्याचशा स्पर्धेमध्ये रितेशला बऱ्याच वेळा मार पडला, मात्र त्यानंतर थोडंसं चेंजेस केलेत त्यांनी गोलंदाजीमध्ये. रनअप थोडंसं वेगाने येतात ते. सुरुवातीला थोडंसं शॉर्ट रनअप असायचा. 6 चेंडूमध्ये 6 विकेट घेण्याचाही विक्रम या गोलंदाजाच्या नावावरती. थोडेसे खेळाडू खेमा तुम्ही बघू शकाल. खेळाडू कक्ष सर्वच खेळाडू थोडेसे नाराज दिसत आहेत, कारण की फक्त 24 धावा आहेत. 4 चेंडूचा खेळ उरलाय. समोर गावदेवी RM11, ईश्वर 11, सोनारपाडा नितीन फुलोरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. शॉर्ट टर्नमॅनला अमर ठाकूर एक सिंगल मिळाली. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 25. अशोक पाटील आपण पाहतोय मागच्या 2 मॅचेस मागच्याही मॅचमध्ये 29 घेसरने केल्या होत्या. आणि बघा रंगाभाई आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चेहऱ्यावरती एक आनंद तुम्हाला पाहायला मिळतोय. आमच्या कॅमेरामॅनचं कौतुक करेल. संस्कारचं मी कौतुक करेल आमचे कॅमेरामॅन की कमी वयात चांगले कॅमेरा वर्क त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने फटका चांगला आहे आणि धावाही 4 मिळतील. चौकार. आल्यानंतर डीजे मास्टरला आम्हाला थांबावं लागतं. पदरट आमचे कलाकार चांगले डान्स करतात. मचिंद्र सर कलाकार भरपूर आहेत भारत देशामध्ये, फक्त त्यांना वाव मिळाला पाहिजे. 29 वरती 3 विकेट. प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे, कारण या स्पर्धेची शेवटची रात्र आहे. त्यामुळे कदाचित आपण पाहतोय रंगाबाई सुद्धा एन्जॉय करत असताना. इथे फटका हवेत आहे गॅपमध्ये, मात्र लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक आलेत. काय फिल्डिंग केली बघा. रनआउट. 2 धावा इथे जरूर मिळतील. तिसरे पंच नक्की सांगितले आपण थोडंसं चेक करूया की चौकार सेफ झाला की काय, हे चेक केलं जाईल. प्रथमेश वेगाने आले होते. प्रसाद सहस्रबुद्धे आमचे तिसरे पंच आहेत, त्यामुळे दिशांना विनंती असेल आपण थांबायचे. थोडं चेक केलं जाईल धावा सेफ केल्या आहेत का की चौकार आहे, या गोष्टी चेक केल्या जातील. गावदेवी क्रिकेट संघ दहिसर आयोजित चौकार सेव आहे, त्यामुळे फलंदाज रनआउट असतील. 2 धावा मिळाल्यात. तिसऱ्या धाव घेताना फलंदाज रनआउट. 31 वरती 4था धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना जर्मन निजे संघाला. यातून विजेता संघ आणि जर्मन दातिवलीमध्ये मॅच होईल. मग बघा दुसऱ्या इनिंग मध्ये काय रिझल्ट येईल या मॅचचा, कारण की निजे संघ मला जे आठवते किंग ट्रॉफीमध्ये फक्त 5 ओव्हरमध्ये 39 आणि अपोजिट टीमला त्या धावा करून दिल्या नव्हत्या. त्यामुळे 31 इथून एक चौकाराला 35 झाल्या तर जर्मन दातिवली संघ फाईट करेल. क्षमता या संघाकडे, चांगली गोलंदाजी आहे आणि कमी धावांमध्ये बऱ्याच वेळा निजे संघाने मॅचेस जिंकलेल्या आहेत. गोलंदाज रितेश. फटका चांगला आहे. अजयने हा चेंडू पाठवून दिला. मी चौकाराचा उल्लेख करत होतो, मात्र षटकार आलाय आणि 37 4 गडी बाद या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो निजे संघ 37 वरती 4 विकेट आणि 38 धावांचा पाठलाग करायचा आहे.
तो गावदेवी RM 11 ईश्वरी 11 सोनारपाडा संघाला हा शेवटचा बॉल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चांगला फटका अजय पाणीच्या बाटल्याबद्दल तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकारने 38 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल तो संघ गावदेवी RM ईश्वरी 11 सोनारपाडा या ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार आहोत. रायगडची धगधगती तोप मच्छिंद्र पाणी सर मॅन फ्रॉम रोहित जन दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आणि मथुर या नंदीचे कट्टर समर्थक राजदादा पाटील काटे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं या आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. गावदेवी उंबारलीला एक विनंती असेल, आपला कर्णधार आला असेल तर त्यांनी रिपोर्टिंग करा. गावदेवी क्रिकेट संघ उंबारली कालचे क्वालिफायर यानंतर आपण फोर्थ क्वार्टर फायनलला अर्थातच सुरुवात करू आणि फोर्थ क्वार्टर फायनलमध्ये हनुमान दातुलीने प्रवेश केलेला पाहूयात या दोन संघांमधून कोणता संघ विजयी होतोय आणि दातुली संघासमोर पुढच्या मॅचमध्ये खेळतोय आणि तिथून मग त्यानंतर आपल्याला सेकंड सेमीफायनलकडे वळायचं आहे. काल जबरदस्त परफॉर्मन्स केला गावदेवी क्रिकेट संघ उंबारलीने. तो संघ पोहोचला आहे सेकंड SF मध्ये सेमीफायनलमध्ये आणि ऑलरेडी गावदेवी क्रिकेट संघ खार्डी हे मात्र पोहोचलेले आहेत अंतिम फेरीमध्ये. आजच्या अंतिम रजनीमध्ये आपण आहोत. स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. आमचे जावई दहिसरचे उद्योगपती किरणजी भोईर साहेब यांचा आपण या ठिकाणी वाढदिवस साजरा करणार आहोत. या आपले दोन्ही डान्सर कुठे आहेत यावरती? तुम्ही नाही तर वाईफ नाही या, फक्त हळू नाचा, केक सांडला नाही पाहिजे. चला बॅटिंग करणारी टीम ओपनिंग पेअर पाठवा लवकर, आपल्याला मॅच एका बाजूने सुरुवात करायची आहे. सो दोन्ही संघ निळजी आणि सोनारपाडा लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. 24 बॉल 38 धावांची गरज आहे फोर्थ क्वार्टर फायनल मध्ये पोहोचण्यासाठी ती या दोन्ही संघांना. यस डीजे मास्टर कम ऑन बर्थडे सॉन्ग. थँक्यू थँक्यू. येस येस किरणजी भोईर साहेब, संपूर्ण भोईर परिवाराकडून आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि आता वळा त्या मॅचच्या दिवशी इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू थँक्यू नितीन कालन. थँक्यू सो मच करण कालन. ना बॅक टू क्रिकेट मित्रांनो, जिंकण्यासाठी 38 सामानची गरज आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय नारायण शेठ भोईर, कालूराम शेठ भोईर, हरिचंद्र शेठ भोईर, भूषण शेठ भोईर आमचे, आशुतोष शेठ भोईर आणि संपूर्ण भोईर परिवाराच्या माध्यमातून सर्वांचं स्वागत करतोय. आमचे परम मित्र काणा साळुंके हे देखील सामन्याला एन्जॉय करतात. आमचे जुने कॉमेंटेटर स्वागत आहे काणा साळुंके, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत.
जिंकण्यासाठी 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा 4 षटकांमध्ये ती रात्रीच्या वातावरणात 12 वाजून 50 चांगलं टार्गेट आहे मी म्हणेन कारण अजयने शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार तो खूप काही सांगून जाईल संघाला. हिअर वी गो स्टार्ट. पहिला चेंडू स्विचित केलाय मात्र मिळणार ते एकच धाव पुढे सरकलाय. बॅकअप चांगलं होतं प्रत्यमेश इथे आलाय आणि एकच धाव मिळणार. चांगला सामना कर दोन्ही संघाच्या माध्यमातून ज्या सोनापाडा संघानं मागच्या सामन्यामध्ये सर्वाधिक जास्त धाबा कुटण्याचा विक्रम नोंदवला 77 धाबा कुठल्या होत्या त्यानं जनमान टायगर संघाच्या विरुद्ध तो संघ इन ॲक्शन मध्ये आणि त्या संघाला 38 धाबा कुटताना निलजे संघाच्या माध्यमातून किती फाईट दिली जाणार हे फार महत्त्वाचं असणार आहे. निलजे गावचे आमचे जनमान मंडळाचे अध्यक्ष गिरीधर दादा देखील हा सामना एन्जॉय करतात. स्वागत आहे दादा तुमचं देखील. निलजेगाव क्रिकेटवरती भरपूर प्रेम करणारं हे गाव आहे ज्याच्या माध्यमातून आपण 56 वर्षे मकर संक्रांत चषकाची परंपरा देखील पाहिली. हाच तो गाव आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये. दुसऱ्या बाजूला सोनापाडा संघ मजा येईल. हा बघा डगआउट सोनापाडा संघाचे खेळू सध्या खेळीमेळीचं वातावरण मैदान डगआउट मध्ये क्लीन बॉल फलंदाज बाद फुल टॉस चेंडू योग्य वापर केलाय आणि फलंदाज बीट करत असताना पहिला धक्का 1 वरती 1 बाद. गोलंदाजी हे बघा आमचे मान्यवर हे बघा आमचे प्रेक्षक या सामन्याला एन्जॉय करतात. राज पाटील यांचं आगमन झालंय. काटेचे आमचे परम मित्र या राज आपण मंचावरती स्वागत आहे तुमचं आयोजकांच्या वतीनं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव नंतर मात्र धक्का दिलाय. फलंदाज आर्यन ठाकूर बाद झालाय. योगेश मात्र नॉन स्ट्राईक केलाय. ज्या योगेशनं मागच्या सामन्यामध्ये 34 धावा कुठल्या होत्या तो योगेश अजूनही मैदानावरती आहे. योगेश पाटील उर्फ बालट्या त्याचा निकनेम आहे आणि त्या नावाने तो ओळखला होतो. यस करण भगवानजी गोरपेकर सर यांच्याकडून निळजेच्या गोलंदाजांना विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. रितेश मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि बॅक टू बॅक 3 सिक्सेससाठी सनी पाटील गारिवली यांच्याकडून रितेश मात्रेला 5,000 रुपयांचं कॅश प्राईज. याच रितेशने मागचा सामना टर्न केला होता कारण 30 षटक फेकलं होतं जेव्हा डायगर संघ वेगानं प्रगती करत होता. हे बघा आमचे प्रेक्षक एन्जॉय करतात. स्वागत आहे सर्वांचं. राहुल आमचा क्या बात आहे कॉमेंटेटर स्वागत आहे राहुल. एकच धाव ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न उंची जास्त विशाल चेंडू खाली फलंदाज बाद. नो डाऊट विशाल एक चांगला खेळू आहे. अजून एक धक्का मैदानावरती. मी मगाशी म्हटलं होतं की 38 धाबा चांगल्या धाबा असू शकतील कारण आता थंडीचं प्रमाण वाढलंय डी फॅक्टर जास्त झालाय रात्र मध्यरात्री आहे त्यामुळे 38 धाबा देखील जास्त असू शकतात. दुसरा धक्का एक होती. व्हेरी गुड बॉलिंग डिझाईन. विश्वनाथ शेठ यांचं देखील भरपूर योगदान राहिलं स्पर्धेला त्यांचं देखील आपण स्वागत करूया. 2 धक्के दे वॉट अ बॉलिंग फ्रॉम द नितेश. सन्मान्य भरत शेठ यांचं आगमन झालंय. भरत सागरचं आणि आमचे महेश दादा यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम महेश शेठ. यस शिवसेना कल्याण तालुका प्रमुख आदरणीय नगरसेवक महेश बाबुराव पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सहर्ष स्वागत सुस्वागतम सुस्वागतम. कल्याण शिवसेना तालुका प्रमुख आदरणीय महेश पाटील साहेब यांच्या ठिकाणी शुभागमन. त्यांच्यासोबत विजयजी बाकडे वल्लभाई आणि त्याचबरोबर प्रदीपजी पवार खेडकाई यांचं या ठिकाणी आगमन झालेल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. वेलकम सर्वांचं मनापासून स्वागत. स्पर्धेमध्ये सुरू असलेला सामना महेशबाईंचं आगमन झालंय. त्यांच्या याने नवचैत्य निर्माण झाल्या मंचावरतीच त्यांच्या समेत विजय साहेब तुमचं देखील आगमन झालंय. खेळकळचे आमच्या मान्यवर त्यांचं देखील आगमन झालंय. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. या आपण मनावर सामना करत सामना जिंकण्यासाठी 38 धावांचा लक्ष्याचा पाठलागाचा P1चा पहिला षटक सुरू आहे आणि ट्रिमेंडस बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय मैदानावरती. गोलंदाज नितेश सध्या खूप फॉर्मचा खेळाडू आणि तो मात्र गोलंदाजी अटॅक करत असताना फलंदाज मात्र शांत आहे. मात्र जोपर्यंत मैदानावरती बालट्या असणार आहे योगेश असणार आहे तोपर्यंत सुरक्षित असणार आहे सोनापाडा संघ. थोडंसं थांबूया आपण फटाक्याची आधीच बाजू होऊ द्या कारण जर इनर एज लागली ती मात्र ते ऐकायला येणार नाहीये.
चांगली स्पर्धा. सन्माननीय महेशदादांचं आगमन झालंय. स्वागत आहे महेशदादा तुमचं. मध्यरात्रीमध्ये दादांचं आगमन झालंय. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं भोईर परिवाराचं की त्यांचं समाज संपर्क खूप भरपूर मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या मंचावरती मागच्या 4 दिवसामध्ये मान्यवरांची मानलेली सातत्याने आपण पाहतोय आणि ती त्यांची पोचपावती आहे या मंचावरती. स्वागत आहे सर्वांचं. कल्याण डोंबिवलीची पहिली नाईट स्पर्धा आणि तिचा बहुमान मिळाला भोईर परिवाराला आणि त्याच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. सर्वांचं स्वागत. स्वर्गवासी रामदास स्मृती चषक हे चषकाच कोण उचलला. 32 संघांचा सहभाग 384 कोटी स्पर्धेमध्ये आणि मागच्या पहिल्या रजनीपासून 4थ्या रजनीमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्या स्पर्धेला आणि खऱ्या अर्थानं स्पर्धा यशाच्या शिखरावरती पोहोचली. दुसरा पर्व मागच्या वर्षी ही स्पर्धा डे फॉर्मॅटमध्ये झाली आणि या वर्षी स्पर्धा आपण पाहतोय ती नाईट फॉर्मॅटमध्ये. ना बॅक टू क्रिकेट 2 धक्के दिलेत मध्ये ती व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द नितेश पाटील. आक्रमक गोलंदाजी दाखवत असताना मैदानावरती मजा येईल सामन्यामध्ये. 38 धावा कुठल्या 37 धावा कुठल्यात 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इज ऑन द हॅट्रिक. चेंडू उंची जास्त शतक तिथे पोहोचलाय. गोलंदाज नाहीये. नितेशला मात्र बॅकअप चांगलं करता आली नाही. एकच धाव मिळणार. संघर्ष करायला लागतोय सोनापाडा संघाला. अशोक ज्या सोनापाडा संघाला मागच्या सामन्यामध्ये 5 षटकामध्ये तब्बल 77 धावा कुठल्या होत्या आणि काय टायगर संघानं फाईट केली होती आणि अगदी क्लोज एन्काउंटर आपण पाहिला होता. त्या सोनापाडा संघाला मैदानावरती आता 38 धावा कुठताना प्रचंड संघर्ष करावा लागतोय. मग त्या मैदानावरती आहे तो योगेश पाटील. भरपूर वर्ष क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेला खेळाडू आहे. शांतता, संयम, संघर्ष नंतर करेक्ट कार्यक्रम करतो फलंदाज. पहिल्यांदा शांत राहतो, संयम बाळगतो, आक्रमक होतो, संघर्ष करतो. आता संघर्षातून पेटून उठून धावांचा वनवा पेटवतोय. तोचा फलंदाज स्ट्रायकर एंडला. लवले हिट. चेंडू मात्र जास्त वेगाने पुढे गेला. लॉंग आपला आणि लॉंगांमध्ये निघून गेला चेंडू सीमा पलीकडं. पहिला चौकार तो एंडला लागलाय. योगेशच्या बॅटमधनं पहिला चौकार. मस्करांचं आगमन झालं. पुन्हा एकदा स्वागत आहे विश्वनाथ शिरमस्कर. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. वॉड अटॅकिंग स्ट्रोक. गुड फिल्डिंग. डायरेक्ट थ्रो देण्याचा प्रयत्न नाहीये. मात्र नितेश हेच सांगत होता की एक्झॅक्टली थ्रो कुठे दिला. चांगलं बॅकअप होते तिथे. मात्र जर योगेश डेंजर एंडला होता, प्रणेश होता तिथे मैदानावरती आणि धावसंख्या धापाडकावरती 7 धावा 2 बाद. आक्रमक सुरुवात गोलंदाजच्या माध्यमातून एक चौकार जरी आला षटकामध्ये तरी मात्र सुंदर गोंजली मैदानावरती. नितेशचं कौतुक करायला हवं कारण P1 चांगला अटॅक दाखवलाय. ट्रिमेंडस अटॅक दाखवलाय. प्रेशराईज केलाय. मंचावरती मान्यवरांचं आगमन झालंय. महेश दादा यांना बघू शकाल स्क्रीनवरती. आमचा एकच वादा महेश दादा जबरदस्त व्यक्तिमत्व. कारण फार कमी कालावधीमध्ये महेश यांची उंच भरारी. प्रत्येक स्पर्धेमध्ये ते हजेरी असते त्यांची आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये हजेरी लावणारे व्यक्तिमत्व. डाऊन द अर्थ पर्सनॅलिटी. या सिंपल थिंकिंग हाय सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग डाऊन द अर्थ पर्सनॅलिटी आमच्या महेश स्क्रीनमध्ये बघू शकाल आपण. भरपूर स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती असते. नेहमी समाजकार्यामध्ये व्यस्त असतात आणि 20% राजकारण 80% समाजकारण करणारे आमचे महेश आमच्या स्क्रीनवरती आहेत. स्वागत आहे महेश दादा तुमचं या स्पर्धेमध्ये. भोईर परिवारातर्फे तुमचं मनापासून स्वागत. 7 धावा 2 बाद. जिंकण्यासाठी 38 धावा कुठायच्या आहेत. अजून 31 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. त्यामुळे सामना फार चांगला होईल. दातेली संघाविरुद्ध कोणता संघ फाईट करणाऱ्या सामन्यामध्ये याची उत्कंठा शिकायला पोहोचते. बघायचं विशाल कोणत्या संघाची वाट सभेत निलजा संघाला. कारण फलंदाज योगेश अजूनही मैदानावरती आहे. जे योगेश पाटील एक चौकार मारलाय आणि त्याला साथ देतोय प्रथमेश आलाय. तो 1 वरती गेलेत असताना स्ट्राईकला आता येतो योगेश पाटील. 7 धावा 2 बाद. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा यशाच्या शिखरावरती पोहोचलेली स्पर्धा. मध्यरात्रीचे वाजतात ते 1:03 आणि तापमान मैदानावरती फक्त 18°C. थंडीचं तापमान आहे. मात्र सामना ऊब देणार तुम्हाला. हा सामना फाईट होणार. चला सुरुवात करू आपण सामन्याला. गोलंदाज सज्ज झालाय. करण पाटील येत असताना स्ट्रायकरला फलंदाज योगेश पाटील. कॉमेडी बॉक्स मध्ये मच्छिंद्र पाटील. पाटील पाटील आणि सर्व पाटील आणि स्कोर आमचे अशोक पाटील. राऊंड विकेट. हो प्लेसमेंट यावेळी लक्षात मध्ये डिफेन्स स्टॉकला पसंती दिली. एकाच धावेने दुसऱ्याचा प्रयत्न. यस इट इज. व्हॉट अ रनिंग मिड द विकेट. काय ब्युटिफुल विकेट रनिंग दाखवले. माहिती आहे सोनापाडा संघाला सध्या थंडीचं वातावरण आहे. जर हवेमध्ये खेळलात तर चेंडू जास्त बाहेर जात नाहीये. सिंगल डबलला सामन्याला बिमड केला जाऊ शकतोय. 9 धावा
मजा येईल अशोक या सामन्यामध्ये. आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये नितीन काळण आम्हाला जॉईन झालेत आणि आमचे करण काळण मागचे 4 रात्री स्पर्धा सांभाळत असताना स्वागत आहे तुमचं देखील. मजा येईल. 24 इव्हेंट्स लाईव्ह आपण पाहिले. आज मात्र आमच्यावर MTC यांचं देखील स्वागत करूया आपण. हो खेळण्याचा प्रयत्न पंचांना सांगितलंय फलंदाज बाद आहे. माझ्या फलंदाजांना सांगितले की एज लागले. बघायचं पंच एक्झॅक्टली काय सांगणार. स्ट्राईक केला होता फलंदाज प्रथमेश होता, योगेश होता. मोठी विकेट असू शकेल. बघायचं पंच का निर्णय घेतील. एक्झॅक्टली पंचानं बोट आकाशाला दाखवलंय. आकाशामध्ये स्वच्छ आकाश आहे मात्र लख प्रकाशा मैदानावरती. या सामन्याकडे लक्ष वेधू तुमचं. ही फार मोठी स्पर्धा आहे कारण मोठी सामना आपण खेळतोय मैदानावरती. महेश दादांचं आगमन झालं. लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. कशी तरी ॲक्शन रिप्ले बघा. साईड अँगलनं ॲक्शन बघा खूप चांगली होती आणि पंचांचा योग्य निर्णय. एक्झॅक्टली मिडा संपलाय मात्र बघायचं आहे आणि फलंदाज बाद झालाय. योगेश बाद झालाय. तर निलज संघाला या सामन्यामध्ये आता कंबर कसता येऊ शकते मध्ये बघायचं आहे. सोनापाडा संघ आहे शेवटच्या चेंडूपर्यंत लढा देणारा संघ आणि तेवढ्याच ताकदीचा लढावृत्तीचा संघ तो म्हणजे निलज संघ. या दोन संघामध्ये आपण फाईट पाहतोय. हा सामना तुम्हाला मी 100% सांगतोय शेवटच्या चेंडूपर्यंत येणार कारण दोन्ही संघ असे संघ आहेत जे कल्याण डोंबिवलीचे दादा संघ आहेत आणि लढावृत्तीचे संघ आहेत. त्यामुळे हा सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत येणार आणि पुन्हा प्रेक्षकांचा पैसा वसूल होणार कारण मगाशी देखील सामना संघर्षातून जिंकला टायगर संघाच्या विरुद्ध. तो म्हणजे आपण पाहिलं सोनापाडा संघाला आणि निलज संघाने एकतर्फी विजय प्राप्त केलाय. त्यामुळे या दोन संघाचा आत्मविश्वास उंचावला मैदानावरती. सामना चांगला होईल अपेक्षा बाळगूया. देवाला साकडं घालूया की सामना चांगला हो आणि प्रेक्षकांना या सामन्यातनं पुन्हा आनंद मिळू द्या. दुसऱ्या षटक पारगास असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आणि आता षटकाला प्रारंभ झालाय आणि गोलंदाजीचा अटॅक करतोय करण पाटील. एकूण धावा दापलकावरती 9 धावा 3 बाद आपण पाहतोय. नवीन फलंदाज इंडिया नंबर 3 वरती आलाय तो अमोल पाटील. एक मोठा फलंदाज. अमोलच्या लोंगांच्या डोक्यावरनं मारणारे ते षटकार त्याचे खूप पाहण्यासारखे असतात. पाणी करतोय हाताला माती लावली ग्रिप मजबूत केली. बघायचं काय ऍक्शन दाखवणार. राऊंड विकेट माफ करा ओव्हर द विकेट. चेंडूला फक्त प्लेसमेंट केलं. बॉटम मॅनचा सुंदर वापर. बॅकअप चांगल्या लोकांना एकदा दुसऱ्या मॅचचा प्रयत्न. संदेश चेंडू खाली. थ्रो मात्र वाईडिश आलाय कारण ग्राउंड फिल्डिंग करणं कठीण असतं. रन गॅदर पिकअप ग्रिप अँड थ्रो या 5 क्रिया कराव्या लागतात आणि त्या 5 क्रिया करताना एक्झॅक्टली डीप मधनं एक्झॅक्टली स्टंप थ्रो देणं थोडंसं डिफिकल्ट होतं आणि तो वाईडिश आलाय. 2च धावा मिळणार. या 2 धावाने सामना पुढे सरकणार आणि सामना जातोय आता मात्र 11 धावा 3 बाद. दुसरे षटक मार्गस्थ असताना मजा येईल. येणारे चेंडू मात्र काही असतात आणि धावांची देखील गरज आहे. Oh, beautiful delivery with extra pace, but it's a wide delivery. कारण चेंडूची लेन चांगली होती. लाईन मात्र खराब मिस केली आणि पंच हेच सांगत असताना चेंडू स्किड झालाय तुला. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं माती आणि शेणाचा वापरून बनवलेली ही खेळपट्टी क्ले विकेट जेव्हा दवबिंदूचं प्रमाण वाढतंय तेव्हा चेंडू स्किड होतात आणि चेंडू स्किड झालाय मैदानावरती. अवंतर धावसंख्ये मोहात होते 12 धावा 3 बाद. दुसरे षटक मार्गस्थ. अर्धेच सामानचा पाठलाग करतोय सोनापाडा संघ. मजा येईल सामन्यामध्ये. ओ लवली डिलिव्हरी मात्र पुन्हा एकदा वाईट. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होते. अगोदर धावांचा दुष्काळ निलज संघासाठी आणि त्यात 13वा महिना. गोलंदाज एक्झॅक्टली करतो काय. सुंदर गोलंदाजी करणची मात्र तो दिशा शेवटच्या मोमेंटला बरकतोय. फिनिश ऑफ डिलिव्हरी चांगली होते मात्र चेंडू स्किड होते. यस करण. मुरबीचे लेजंड प्लेअर महेश दळवी यांच्या ठिकाणी आगमन झालेले. मी दादांना विनंती करेन की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत सुस्वागतम. येस खाडीगावचे जावई आणि खाडीगावला सपोर्ट करणारे महेश दळवी यांचं आगमन झाले. मॅन फ्रॉम मुरबी स्वागत आहे तुमचं. ओ चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. यस व्हाट अ शॉट मात्र मिस टायमिंग. ओ माय गॉड. झेल सुटलाय. सोपा झेल सुटलाय. संदेशने झेल सोडलाय आणि रनआउटची देखील संधी गमावली आहे. त्यामुळे लक फॅक्टर ऑन आहेत मैदानावरती. मजा येईल सामन्यामध्ये. प्रेशर आहे मैदानावरती. आय काइंडली रिक्वेस्ट यू बोथ द टीम प्लीज डोंट play in under pressure. If you play in under pressure you can't show talent and quality. So I kindly request you show natural game. तुमचा नैसर्गिक खेळ दाखवा. अंडर प्रेशर जर खेळलात तर चुका होतील आणि त्या चुकातनं सामना सोडावा लागेल. तोही दोन्ही संघांना. सामन्यामध्ये रंगत निर्माण होते. 15 धावा 3 बाद. अर्ध लक्षाकडे वाटचाल करतोय संघ. मात्र मला एक प्रश्न पडलाय. ज्या संघाने मगाशी 77 धावा कुठल्या टायगर संघाच्या विरुद्ध तो संघ 38 धावा कुठताना आता मात्र त्याने दमछाक होते. कारण वेळ बदलली. काल बदलला. संघ बदलला. सामना बदलला. वातावरण बदललं आणि खूप टाईट वातावरण मध्ये निर्माण झालंय. ओव्हर द विकेट चांगला फटका. आता मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फेकून दिला सीमा पलीकडं. षटकार.
अमोलच्या बॅक टू बॅक 3 साठी तेजस मात्रे आणि जितेश पाटील मोठी देसाई यांच्याकडून 3000 रुपयांचं. याच अमोलचा झेल सोडलाय करण आणि त्या अमोलने मात्र प्रत्युत्तर दिलंय. अमोलचा सोपा झेल सोडलाय आणि त्यामुळे मोठा फटका दाखवला अमोलनं. अमोल एक घातकी फलंदाज आहे आणि धाबांचा विस्फोट करणारा तोचा फलंदाज. ओ संतुलन बिघडलंय निलजय संघाचं. यस निलजय संघाचं संतुलन बिघडलंय. पहिल्या वाईटचा इशारा चौकार भेटणार आणि मिळणार धाबा 5. एका चेंडूमध्ये 11 धाबा आल्यात त्यामुळे सामना टन झालाय सोनापाडा संघाच्या बाजूला. यस झीज आहे. केला जायला चेंडू तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून एकच वादा आमचा विश्वनाथ दादा जबरदस्त व्यक्तिमत्व रागे क्रिकेट समालोचकचे ते सल्लागार आहेत आणि खूप चांगलं शिवसेनेच्या माध्यमातून भरपूर त्यांचं कार्य दोस्तीतल्या दुनियाचा राजा म्हणून त्यांना संबोधलं होतं. ते विश्वनाथ दादा यांचं गाणं वाजतंय. मंचावरती आमचे समाजसेवक महेशदादा यांचं आगमन झालं. स्वागत आहे महेशदादा पाटील तुमचं आणि तुमच्या आलेल्या सर्व तुमच्या समेत मान्यवरांचं मनापासून स्वागत कर. चेक केलं जाईल. यस नो बॉल विमर यस फ्री हिट असणार आहे. तर निलजय संघाला हे 2 चेंडू मागात पडतील. मगाशी आलेला षटकार अमोलचा सोडलेला झेल आणि हा आलेला बिमार यामुळे आता बिमार पडू शकतोय निलजय संघ. कारण ह्या चुका झाल्यात त्यांच्याकडनं फार मोठ्या चुका झाल्यात. लवली हिट अमोलच्या बॅटमध्ये षटकार. अमोलला धावांचं रन मशीन आहे आणि ते रन मशीन सुरू झालंय. दॅट्स अ 6. आता 12 आणि गरज आहे ती फक्त 6 धावांची. या षटकामध्ये धावा आल्या त्या 25 रन्स कमिंग अप दिस ओव्हर. इट्स अ व्हेरी बिग ओव्हर फॉर द सोनापारा टीम. आणि निलजय संघाला मात्र शांत राहावं लागेल कारण अमोलचा सोडलेला झेल या संघाला महागात पडू शकेल. कारण अमर एक आक्रमक फलंदाज आहे. धावांचं रन मशीन आहे. त्या रन मशीन आता मात्र वेगानं धावा उभारताना 12 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज. दरम्यान आदरणीय सुरेश शेठ खानावकर नावडे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार सर्वांचा मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. कारण रात्रीचे 1:12 झालेत आणि मान्यवर बघा किती येतात. हे भोईर परिवाराची मी म्हणेन ही पोचपावती आहे. समाजसेवक मध्ये अत्यंत अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व भोईर परिवार आणि त्याच्या माध्यमातून मान्यवरांची मांदी आली ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. येणारे चेंडू 12 आणि फक्त 6 धावांची गरज आहे. हे बघा आमचे मान्यवर स्क्रीनवरती भरपूर मोठ्या संख्येनं भोईर परिवाराचे प्रेम आहे आणि त्यांचं असलेल्या समाजामध्ये वजन त्यावेळी भरपूर मान्यवर मंचावरती. शॉट आपले चेंडूला वेगळ्या पद्धतीने टॅप केलाय. एकदा मिळणार चेंडू लांगणला जातोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न प्रथमेश थोडासा मिस झाला. 2 धाबा मिळणार. आता संतुलन नाही राहिलंय निलजय संघाचं. मगाशी आलेला षटकार त्यानंतर बीमारवरती आलेला 4 धाबा नंतर अमोलने मारलेला षटकार त्यामुळे मात्र आत्मविश्वास गमावला निलजय संघानं. फक्त 4 धाबांची गरज. शॉट आपल्या चेंडू याली दिशा दिली आणि विजयी चौकार. या सामना जिंकला सोनापाडा संघानं. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक निलच्या टीम. अमोलचा झेल मागात पडला आणि सोनापाडा संघ सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. टॉस साठी लगेच जायचंय. दातिवली वर्सेस सोनापाडा. नाव बॅक टू करण काळन. थँक्यू. यस सामनावीरचं पारितोषिक जाहीर करा. आपण लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे जाणार आहोत. दरम्यान भावेश शेठ पाटील नेवाळी आणि योगेश मडवी दातिवली यांचं आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. बरेचसे मान्यवर आज या स्पर्धेला भेट देत आहेत. त्या सर्वांचं भोईर कुटुंबाच्या वतीने मी सहर्ष स्वागत करेन.
अमर ठाकूर ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. टेनिस क्रिकेटचा बाहुबली अमर मॅन ऑफ द मॅच या. आणि कॅप्टन टॉससाठी या. करण लगेच टॉस करून घ्या. दातिवली विरुद्ध सोनारपाडा. नकुलदादा यांचे आगमन झाले टायगरचे, ज्यांच्या माध्यमातून टायगर चषकमध्ये सातत्याने अनेक वर्ष आपण पाहतोय मालिकावीरची बाईक त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली आहे. त्यांनी टायगर चषक तुम्हाला पाहायला मिळेल येत्या 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी. मी विनंती करेन दोन्ही कर्णधार या लवकर. आणि मंचावरती त्यांचं नुकतीच रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली. शिवसेना कल्याण तालुका शहर प्रमुख कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय महेशजी बाबूराव पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल अर्थातच टॉस करण्यात येईल. मी विनंती करेन बाईंना की आपण टॉस बॉक्समध्ये एका बाजूला जवनमान दातिवली, दुसऱ्या बाजूला RM11 सोनारपाडा आदरणीय महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मला बाईंना देखील विनंती आपण या आपल्या उपस्थितीमध्ये प्रदीपजी पवार साहेब सर्वांना विनंती असेल. क्वार्टर फायनल 4th क्वार्टर फायनल दत्ता पाटील साहेब, प्रदीप पवार साहेब, विजयजी बाकडे साहेब आणि आदरणीय महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत.